श्री गांगेश्वर मित्र मंडळ पिंदवले निवेवाडी 201 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेली आहे. चोरून चोरून घेतो मित्रांनो, निश्चित 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा करतो. आणि बघा मित्रांनो, भुवानी अगदी सुंदर त्यांच्या परीनं नाव सांगा दादा. भाताडे ब्रदर्स दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे. आणि फरमाईश आलेला आहे की जो माझा या वर्षीचा मुंबई रंगमंचावरचा घर आहे या धरणीवर शेतकरी. निश्चित मित्रांनो, आता जसा जसा टाइम भेटेल तशी तशी फरमाईश घेतो मित्रांनो. इसी घाणेकर एक फुल वाहत सोके. आता रातभर बोला फरमाईश घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाचे यजमान सन्मान्य आदरणीय कृष्णाजी भोमटे साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. आता बघा मित्रांनो, निश्चित दादा साऊंड अप्रतिम लागला या, म्हणून तुम्हाला बघाशी वाटलं आम्ही लांबचं पण आम्ही तुमचंच आहोत. असा डायलॉग ठेवा. बघा जीवन भुवानी अगदी सुंदर त्यांच्या परीने कार्यक्रम करण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केलेला आहे. पण बुवा तुम्ही मगाशी बोलला, बुवा म्हणाले की म्हणतात आज जीवन भुवांचा अवतार दाखवतो. अहो मेल्यानं तुमचा श्यामाचा अवतार झालाय बुवा. मग अवतार जर तुम्हाला आज दाखवायचाच होता ना बुवा, हा आलेला जो जनसागर आहे, आलेला समाज आहे बुवा, तो तुमचा अवतारच बघायला होता आहे ना. बुवा म्हणतात आता
आता मी एक शब्द म्हटलं बुवा म्हणतात काय बुवा सारखा झापूक झुपूक झापूक झुपूक. अरे मेला तुम्हाला तो साधा झापूक झुपूक पण धड बोलता नाही आलं. बुवा म्हणतात झापूक झुपूक. बुवा काय म्हणतात झापूक चुपूक. बुवा आता झापूक चुपून नाही तुम्ही चापून चुपून या. तुम्ही काय करा बुवा आता चापून चुपून या तुमचा. आणि म्हणून बघा निश्चित या ठिकाणी बुवानी कार्यक्रम केलेला आहे. हा बुवा म्हणतात काय म्हणले तुझी म्हणतात पिसा काढी तुझी साला काढी म्हणजे ह्यांचा नांग्यात होते चिकनची ट्रेनची. हो बुवा त्या कोंबड्यांचीच पिसा काढा तुम्ही. परत बुवा म्हणतात झिमन बुवाचा नाद म्हणतात करायचा नाही बाई. तुमचा नाद करायचं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे काय हो है ना. परत बुवा म्हणतात झिमन बुवाला म्हणतात घोडं कुत्रा लावायला म्हणतात निक तू अजून म्हणतात पाणी गम आहे. वा तुम्हाला निकमाचा दम दाखवतो काय आहे तो. आणि म्हणून बघा मित्रांनो पहिला विषय या ठिकाणी घेतोय बुवानी स्तवन गायली. आता मी त्यांच्या स्तवनाला काही कटिंग देत नाही कारण बुवानी मान्य केलं की बुवा असं म्हणतात स्तवनाला आणि गाण्याला कटिंग द्यायची नाही. ती निश्चितच बुवा द्यायची नाही. म्हणून बुवानी स्तवन गायलं. बुवा थोडस आधी गलपाटलं. बुवा म्हणतात ना झिमन बुवाचा नाद करायचं नाही बाई. झिमन बुवा गलपाटलं आहे ना. मित्रांनो खरं सांगा म्हणजे ह्यांनी ह्यांचा आज खरा अवतार दाखवला का हो. गवडन प्रेमात प्रेमात तुमचा गेम कसा करतो बुवा. ओ प्रेम तुमचा गेम करतो आज तो कसा तो बघा. आणि बुवानी स्तवन गायला आहे ना. हा जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. असो बुवानी स्तवन गाण्याचा निश्चित सुंदर प्रयत्न केला. दादा सावंतवाले दादा लोकांची तिकडून तक्रार येत्या की तिथपर्यंत आवाज व्यवस्थित जात नाही आणि थोडासा आउट जो आउट आहे बाहेरचा त्याचा बेस थोडासा कमी करून त्याला थोडासा बेस करा. बेस थोडासा त्याचा काढा. आणि म्हणून बघा मित्रांनो पहिला ठोका पहिला इंजेक्शन बुवाना असं देतो. बुवा इंजेक्शन तुम्हाला एवढा जोरात देतो की खुर्चीवर बसून लगेच उभं राहत. बरोबर आहे ना. इंजेक्शन बुवा एवढा जोरात देतो की एका इंजेक्शनला खुर्चीवर बसून उभं राहा तुम्ही. असो बुवा मी तुम्हाला तिन्ही कार्यक्रमाला बोललोय जी आज तुमची अवस्था आहे ती निश्चितपणे बदलत नाही. ईश्वराकडे प्रार्थना करतो गणपती बाप्पाला साकडं घालतो. बुवा नवरात्रीमध्ये मित्रांनो बुवांचा मला झोमाट या ठिकाणी होणार आहे. आडिवऱ्यामध्ये राजापूरला आमचा कार्यक्रम ठरलेला आहे. बुवा हे चॅलेंज तुमचे मी स्वीकारायला कधी पण जीवन बुवा तयार आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून बघा पहिला ठोका बुवा ना ना बघा बुवा जीवन बुवा आता ऐका. मन कोणती तू आलास घालून घालून. बघा मित्रांनो विषय ऐका जो तुमच्या दिशा बुडत आलं नको ती तू आलास घालून घालून. मग तुझा सामान ओ जीवन बुवा अरे तुझा सामान घुसलाय घालून. तुझा सामान घुसलाय घालून. इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला म्हणते अहिल्या विश्वास आहे की इंद्रदेव गौतम ऋषींचा खोटं रूप घेऊन गेला. बरोबर आहे ना. देवांचा देव इंद्रदेव. आता योगामध्ये ह्यांचा पण नाव कसा देवेंद्र आहे बघा. बरोबर आहे ना मित्रांनो. पण इंद्रदेव गेला अहिल्याच्या महालात गेला आणि अहिल्याला गौतम ऋषींचा खोटं रूप घेऊन तुझ्या शरीराशी खेळला. बरोबर आहे ना. मग
इंद्राची पत्नी त्याला असं म्हणते, माफ करा, ही अहिल्या शाप देते गौतम देवेंद्राला, इंद्राला, की तू कोंडून घेऊन आज माझ्या शरीराशी खेळलायस, बरोबर आहे ना? मग तुला शाप घे, तुझ्या अख्ख्या शरीराला खडका पडतील, भोगा पडतील, है ना? आता सामान कुसला घालून, आता अंग म्हटल्यावर सगळा चापून चुकून येतो म्हणे, येतो ना? येतो ना हो, कारण तो पण एक त्यातलाच पार्ट आहे, बरोबर आहे ना? ती काय म्हणते, नको तिथं तू आलास घालून रे घालून, तुझा सामान घुसलाय घालून, तुझा सामान घुसलाय घालून, असा शाप दिल्यानंतर इंद्रदेवाच्या मित्राला संपूर्ण शरीराला भंग पडली. यावं दादा, पटतोय ना? घेऊ ना? नको तिथं तू आलास घालून रे घालून, नको तिथं तू आलास घालून रे घालून, तुझा सामान घुसलाय घालून, तुम्हाला आता नेपाली लावतो तो कसं तो बघा. परत वो म्हणतात, परत बोफडे बोलून गेले की म्हणतात, मला आज वाटलं होतं की माझ्या अपेक्षेप्रमाणे बुवा काहीतरी गवळण गातील, पण म्हणतात मला गवळण आवडली नाही. बुवा तुम्हाला आवडली नाही तो तुमचा प्रॉब्लेम, बरोबर ना? पण माझ्या रसिक राजाला मी काहीतरी गवळण माझी आवडली. आता मित्रांनो मला खरं सांगा, मी माझ्या गवळणीमध्ये बुवाला शिवी दिली का हो? सांगा ना. आपला तो बाबू आणि लोकांचा काढता नको, मला असं ते खरं म्हणा. मी बुवाला असं म्हटलं का, मी जच्या जागी झ वापरला का हो? वापरला. आता बुवा तुमच्या इकडनं कानात हुंदीर मुद्दा आणि इकडनं तुमच्या कानात घुसतो. मी म्हटलं, राधा म्हणते की काना तुझा जो वाडा हरवलाय तो आहे जा वाड्याला. वाडा आणि आताचा खणावट, त्या वाड्यात तुझा मी पाडा बांधून ठेवलाय, तो तिथे आहे बघ. तर बुवा म्हणतात, बुवा मला म्हणतात, वाड्यात म्हणतात बोललो. बुवा म्हणजे शाळेला शब्दाचा मला मी जज लावला, पण तुमचा ज तुम्हाला तुम्हीच लावून घेतला. मी बुवा जज लावला, ज जहाजातला ज, जमल्यातला ज बुवा तुम्ही लावला, बरोबर ना मित्रांनो? मी बुवाला शिवी दिलीच नाही मित्रांनो. परत बघा बुवा माझ्या कटिंग मध्ये असं बोलून गेले, हा की बघा बुवाची चाल आहे ना. मी चाल गाडी होती की थकी थकी होत नाही गाडीचे
आणि बुवाने माझ्या बघा मित्रांनो गवळीची कटिंग दिली बघा, म्हणजे बुवाने चुना लावला चुना, जसा लोक पाला आणि तंबाखू लावतात ना तसा बुवाने चुना कसा लावला नाही का. बुवा गवळीमध्ये म्हणतात की समजून सांगतो तुला हरी, परत बुवा पुढे म्हणतात की लाज नाही या घोडीला. बुवा असं म्हणाले की म्हणतात राधेचा नवरा राधेला काय म्हणतो ते ऐका, असं म्हणतो ना बुवा कटिंग मध्ये. मग बुवा कटिंग मध्ये शब्द काढतात बघा की समजून सांगतो तुला हरी. आता राधेच्या नवऱ्याचं नाव हरी होतं का हो? होतं काय हो? बाई म्हणजे तुम्हाला मी आज सांगतो बुवा, आपण लोकांना चुना कितपत लावतोय पण गाणाऱ्यापेक्षा हे ऐकणारे बुवा लय 100 पटीने हुशार आहे. तुम्ही म्हणताय गवळीच्या कटिंग मध्ये की राधेचा नवरा राधेला काय सांगतो ऐका, बरोबर आहे ना. मग तुम्ही बुवा असं म्हणा राधेच्या नवऱ्याचं नाव बुवा आणि होतं, बरोबर आहे ना. मग तुम्ही असं नाही बोललात बुवा, तुम्ही म्हणाला की समजून सांगतोय तुला हरी है ना. परत बापडे म्हणतात बोलाच नाही या घोडीला. आता कुठला नवरा आपल्या बायकोला घोडी म्हणालो बोलेल काय हो? मग तुम्हाला घोडा लावायला नको का सांगा बुवा? कुठला बुवा आपल्या बायकोला घोडी म्हणत? बरं ठीक आहे घोडी बोललो ते बोललो है ना. बुवा म्हणतात की लाज नाही या घोडीला, दिल सोडून या जवाडीला. वा तुम्ही तुमच्या बारीत आल्यानंतर त्या घोडीला म्हणजे तुम्ही राधेला बोलतच नाही, मग त्या घोडीला लाचका नव्हती है ना. तिला सोडून त्या जवाडीला, मग ती वाडी कुठली ती घोडी कुठली हे तुम्ही आल्यानंतर तुमच्या दुसऱ्या बारीत सांगा, बरोबर आहे ना. आता लाज नसायला तिनं काय मेला तुझा नाक कापला है ना, तिनं काय तुझा नाक खाली गेला, तिनं काय तुला प्रेमात गोली का धोका दिला, मग तिला लाज का नाही? अहो बुवा ओ जनाब, अहो तुम्ही काय बोलता है ना, काय बोलता बुवा, किती बोलता त्याचा तरी विचार करा ना बुवा. अरे चुना कितपत लावायचा. आणि म्हणून बुवा तुम्हाला माझी गवळ नाही पटली हा असं तुम्ही म्हणताय बुवा, पण तुमच्या माझ्या गवळीची तुम्ही दिलेली कटिंग ही लोकांना बुवा 1% पण पटली नाही बुवा. आणि म्हणून बघा बुवांची गवळ होती आणि सुंदर बुवाने ते आज प्रेमातच आलाय तो है ना. आता बुवा जरा प्रेमात आहे तर त्यांना आपण पण थोडासा प्रेमातच द्यायला हवा. आणि म्हणून बुवांची गवळ होती, चाल होती बुवांची. तुझे प्यार से देखने वाला तुझे अपना समझने वाला एक दिल है, एक दिल है, एक दिल तो है. शब्द होते बुवांचे की 7व्या अवतारी. बुवांचे शब्द होते गवळीचे बघा. बुवा गवळीमध्ये बोलून गेले की 7व्या अवतारात आलो तुझ्यासाठी. खाली बुवा म्हणतात 8व्या अवतारात होईल तुझा दर्शा. म्हणून बुवा प्रेमाच्या तुमच्या गवळीला प्रेमातच कटिंग कशा आहे बघा बघा की 7व्या अवतारी तू आला माझ्यासाठी. आहे राधा काना तुझ्याहून मोठी. वेळ गेला तो हरा, वेळ गेला तो हरा, सगुल तू राधेला घडशा. वेळ गेला तो हरा, वेळ गेला तो हरा, सगुल राधेला काही नारायण गुरव, काही अंकुश गुरव, तसेच अनंत नारायण गुरव, विजय नारायण गुरव यांचे शिष्य अजित गुरव जाकडी शक्तीपुरातले शाहीर आहेत. याचकडून 501 रुपयाचा महाराज पारितोषिक आलेला आहे. तसेच
आणि वारी चालू केली तर राजेश निकम आपले गुरु असणार. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर मी शक्तिपीठामध्ये जर गायन केलं तर माझे गुरु म्हणून शाही राजेश निकम बुवा असतील. त्यांनी खाली असं म्हटलेलं आहे की लव यू राजेश बुवा, हे जे कोण दादा आहेत त्यांना लव यू टू माझ्याकडून हवा तेवढा नाही. आणि म्हणून बघा मित्रांनो, पुढचा विषय असा, एक शेर देतो बुवाना आणि तुमचा काय जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, कारण 2-3 फरमाईश आहेत ते आपण घेतो. आणि आज मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं मित्रांनो आज दुपारपर्यंत अगदी प्रामाणिकपणानं रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, दुपारपर्यंत माझी कार्यक्रम करण्याची कॅपॅसिटी नव्हती. कारण हातरुणाला चिकाटलं तागड्यावर बुवाच्या, एवढा मित्रांनो अंगामध्ये ताप होता. पण आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या रंगभूमीवरती आपली सेवा करतोय. कर्जवे ब्राह्मणवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कमलेशाला गुरव, कमलेशाला पाताडे, गुरववाडी, तुरवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा है ना की पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. तुम्हाला थोडीशी देऊ का? पण बुवाला पप्पी नाही, बुवाला जादूची शप्पी देतो थोडीशी. म्हणून म्हणतो बघा की कथाही अहो कथाही सांगतो, कथाही सांगतो या उन्हाळ कुत्र्याची. तुम्हाला कुत्रा आवडला घ्या ते हवा तेवढा बघा की कथाही सांगतो या उन्हाळ कुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची, अहो या उन्हाळ कुत्र्याची, वर्णे करून मुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची, वर्णे करून मुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची, या उन्हाळ कुत्र्याची.
सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे, भाकरी चांगली भाजायला चांगला तवा पाहिजे आणि राजेश बुवा सोबत बारी करायला वच्यात दम पाहिजे बुवा. वच्यात दम पाहिजे बुवा. म्हटलं अवतार अवताराचा अवतारच झाला बुवाचा. आणि म्हणून बघा पुढचा विषय बघा ती फरमाईश अशी, दादा थोडासा मॉनिटरला आवाज द्याव, परत गलपटावला भेटा. आणि म्हणून बघा मित्रांनो, मगाशीची फरमाईश आली होती की गेल्या वर्षी मुंबई रंगमंचावरती जे माझं मी टायटल सॉन्ग गायलं होतं त्याला मित्रांनो एवढं काही तुम्ही प्रेम दिलं, एवढं काही त्या गाण्याला आपल्या हृदयात जागा दिली. आणि ते टायटल सॉन्ग या ठिकाणी घेतोय. 2-3 फरमाईश आहेत त्या मित्रांनो एका मोकळ्याच्या घेतोय. एक गाणं गाऊन माझी बारी या ठिकाणी संपवतोय. बरोबर आहे ना गोवा? कारण लोकांना उद्या सकाळी आहे ना कामाधंद्याला जाणारे लोक आहेत, गोरा बिरा सोडायचे आहेत. आणि म्हणून बघा चोरून चोरून चोरून
पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची मसाधी नका तुम्ही समजू ओ चपून चुपून मसाधी नका तुम्ही समजू आहे औलाद बाराची दुसऱ्याच्या बाईला सांगा हात टाकणं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे काय ही काही साधी सुधी असावी असेल का की दुसऱ्याच्या बाईवर हात टाकणं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही हो त्याला कालीच पण मागाचाच हवा बरोबर आहे ना पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची साधी नका तुम्ही समजू आधी औलाद बाराची साधी नका तुम्ही समजू आधी औलाद बाराची मरतो रात्रीचा लोकांच्या घरात शिरतो गौतमाचं वेगळा रूप हरतो गौतमाचं वेगळा रूप हरतो मनामध्ये पंधनारी नवरतो अशी भागीरथी ती आई अशी भागीरथी ती आई या हराम कोणाची अशी भागीरथी ती आई या हराम कोणाची फक्त कीबोर्ड लावा बाकी सगळ्यांचा बंद राहू द्या हा मगाशी फरमाईश आली आहे मित्रांनो यावर्षीच मी मुंबई रंगमंचावरती जे पण टायटल सॉन्ग अजून माझं आपण सर्वांनी यावर्षी व्हायरल केलं ते या ठिकाणी एका कोपऱ्यात ठेवतोय एक गाण्याची फरमाईश आहे ती या ठिकाणी ठेवतोय आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतोय म्हणून शेवटची फरमाईश घेऊया आणि या ठिकाणी पाणी सांगता करूया बघा मित्रांनो या वर्षीचा शुभन बोल सोबतच गायलेला गण 5 जुलैला हेच आमचे आयोजक होते सुनील दादा त्यावर आमचे युट्यूबर्स त्यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा मित्रांनो मी गण गायला होता तो घेतोय बघा कसा तो धरणीवर शेतकरी मग धान पिकाचे कष्टकरी अहो ह्या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी
ठिकाणी लाख लाख आभार मानतो. या आजाद कलाकाराला छोटीशी सेवेची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आमचे सुनीलदादा रावल असतील आणि संपूर्ण हे भामटे परिवार असेल यांच्या ठिकाणी आभार मानतो. माझ्या रसिक राजा आज एवढ्या पावसातून वेळात वेळ काढून आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर तुमच्या देखील या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर देवेंद्र झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी अगदी त्यांच्या दुसऱ्या फेरीला मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना पण एक वादा सांगणे बुवा हा 2 तासाचा तुमचा माझा खेळ आहे बुवा. जे काही चांगलं माझ्या मुखातून आलं असेल ते तुम्ही पदरात घ्या, जे काही वाईट असेल बुवा ते सोडून द्या अशा आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो बुवा आणि आपल्या दोघांचे कार्यक्रम आपली ही जोडी इथून पुढे अशी सदोदित टिकून राहू दे ईश्वरच्या मी प्रार्थना करतो मित्रांनो. आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आजची माझी सेवा आजचा हा माझा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.